हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा AC सर्किट्स बघत आहोत। या चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत AC जनरेशन, त्यानंतर नेचर ऑफ AC बघितलेला आहे, त्यानंतर AC DC यातला डिफरन्स बघितलेला आहे। आजच्या लेक्चरला आपल्याला नेचर ऑफ AC मधला एक शॉर्ट पार्ट बघायचा आहे। जसं की आपण नेचर ऑफ AC बघितलेलंच आहे। नेचर ऑफ AC सगळ्यांना माहिती आहे की ACचं जे नेचर आहे ते कुणासारखं आहे, साइन वेव्हसारखं। ठीक आहे, साइन फंक्शन जसं असतं किंवा साइनचं जे फंक्शन आहे किंवा साइन वेव्हचं जे फंक्शन आहे त्याच पद्धतीने ACचं फंक्शन असतं। हे सगळं तुम्हाला माहिती आहे। ठीक आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। किंवा आपण ACला काय म्हणतो, नेचर ऑफ ACला काय म्हणतो, मॅग्निट्यूड्स ऑफ सेट्स ऑफ मॅग्निट्यूड्स विथ डिफरंट विथ किंवा व्हॅरीज विथ टाईम। ठीक आहे, हे तुमचं आहे मॅग्निट्यूड। हे बघा चेंज होतं आहे, कुठे वरती जातं आहे, कुठे खाली जातं आहे, कुठे वरती जातं आहे, कुठे खाली जातं आहे। ठीक आहे, व्हॅरीज विथ टाईम, याला काय म्हणतो आपण, नेचर ऑफ AC। आणि हे जे काय नेचर आहे ACचं, हे कोणासारखं आहे तर तुमच्या साइन वेव्हसारखं आहे। तर साइन वेव्हमध्ये जर तुम्ही बघितलं तर साइन वेव्हमध्ये कसं असतं, 0 डिग्रीला 0 असतं, म्हणजे काय, लो व्होल्टेज असेल असं आपण म्हणूयात। व्होल्टेज जर असेल, करंट जर असेल, डिपेंड करते व्होल्टेज, करंट किंवा जो काही सिग्नल असेल तो सिग्नल 0 या पोझिशनला कसा असतो, 0 असतो। तसंच 180ला सुद्धा काय असतो, 0 असतो। आणि 360ला सुद्धा कसा असतो, 0 असतो। ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर 90 डिग्रीला बघा कसं असतं, तर त्या ठिकाणी काय असतं, पॉझिटिव्ह व्होल्टेज जास्त असतं। ठीक आहे, आणि या ठिकाणी 90 डिग्री आपण पकडूया आणि ते काय असतं 270 डिग्री, राईट। तर 270ला तुमचा काय असतं, निगेटिव्ह व्होल्टेजचं प्रमाण कसं असतं, मॅक्झिमम असतं। म्हणजे आपण असं म्हणू शकतो इन AC वेव्हफॉर्ममध्ये आपण काय म्हणू शकतो, 0 डिग्रीला तर 0च व्होल्ट आहे। व्होल्टेजच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर समजा आपण इकडे वाय ॲक्सिसला काय घेतलं, व्होल्टेज, तर तुमच्या ह्या वाय ॲक्सिसच्या बाजूला काय होईल, 0च्या या बाजूला मायनस व्होल्टेज होईल। ठीक आहे, वरती जर प्लस तर खाली मायनस असेल। असं जर असेल तर 0 डिग्रीला काय होईल, मी या ठिकाणी लिहून घेतो। ठीक आहे, 0 डिग्रीला काय होईल तर 0, तसंच 180 डिग्रीला 0, तसंच 360 डिग्रीला सुद्धा काय असेल, 0च असेल। ठीक आहे, मग 90 डिग्रीला काय होईल रे, तर 90 डिग्रीला काय होईल, VP, कोणता VP रे, तर प्लस। VP म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, आता तुम्हाला टर्म माहीत झाली। VP म्हणजे काय, पीक व्होल्टेज। तर या ठिकाणी तुमचा काय आहे बघा, या पॉईंटला दाखवलेला आहे, तो काय आहे तुमचा VP, तो कोणता, पॉझिटिव्ह VP। 270ला काय होईल, निगेटिव्ह VP। ठीक आहे, त्या ठिकाणी काय असेल, पीक व्होल्टेज ऑफ निगेटिव्ह, कोणत्या अँगलला, तर तुमच्या 270 या अँगलला काय असेल, निगेटिव्हचा पीक व्होल्टेज असेल। आता हे आणि हे जर कंपॅरिझन केली आपण साइन वेव्हची आणि तुमच्या AC व्होल्टेजची, तर दोघांचंही नेचर कसं दिसतंय तुम्हाला, सेम दिसतंय। आणि म्हणून जे आपण साइन वेव्हचं जे इक्वेशन लिहितो किंवा AC व्होल्टेजचं जे इक्वेशन लिहितो, लक्षात ठेवा मॅथमॅटिकल जे ACचं इक्वेशन आहे ते इक्वेशन कसं आहे बघा, E इज इक्वल टू, जर ते व्होल्टेज असेल तर E इज इक्वल टू A साइन ओमेगा T। ठीक आहे, ए बाळांनो, आणि जर करंटमध्ये जर असेल तर आपण काय म्हणणार, I इज इक्वल टू, लक्षात घ्या, A, बाकी पुढे सेम आहे, A साइन ओमेगा T। ठीक आहे, आता हे नक्की ह्याच्यामध्ये प्रत्येक याची व्हॅल्यूज काय, आता जर इथे ओमेगा बघितला तर ओमेगा म्हणजे काय असतो, तर 2πft, हे लक्षात ठेवा, 2πf। ठीक आहे, ओमेगा आणि पुढे T आहेच त्याला। ठीक आहे, तर म्हणजे ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे तुमची 2πf। ठीक आहे, तर ह्याचाच जर आपण इक्वेशनमध्ये जर त्या व्हॅल्यू पुट केल्या तर E इज इक्वल टू, म्हणजे जर व्होल्टेज असेल, आपण सध्या व्होल्टेजचंच बघूयात, व्होल्टेज जर असेल तर E इज इक्वल टू A, E म्हणजे काय, EMF, एवढं लक्षात ठेवा, A साइन ओमेगाच्या जागेवर टाकायचं आपल्याला 2πf आणि पुढे T आहेच, म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय होईल, मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर AC व्होल्टेज किंवा AC नेचर त्याचं। आता इथे आपण साइन फंक्शन घेतलं आहे कारण साइन वेव्ह आणि तुमचं AC वेव्ह हे कशा आहेत, दोघे पण सेम आहेत, म्हणून या ठिकाणी आपण जिथे या ठिकाणी काय घेतलेलं आहे, साइन घेतलेला आहे। ठीक आहे, आणि हे त्याचं काय आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। परीक्षेला तुम्हाला असं एखादं इक्वेशन दिलं जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करा किंवा ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करा। ठीक आहे, तर मग कसं, आपण एक एक्झाम्पलच घेऊयात। समजा सपोज इफ
इक्वेशन जर असेल, इक्वेशन काय असेल, E इज इक्वल टू 100 साइन 628t असं जर इक्वेशन दिलं असेल आणि सांगितलं असेल फाइंड फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड आणि ई सुद्धा काढायला सांगितलं असेल, ठीक आहे. ई तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, फक्त साइन इनवर्स घ्यावा लागेल, ठीक आहे. पण इतकंही अवघड विचारलं जात नाही, एकदम सिम्पल विचारलं आहे. समजा जर असं सांगितलं असेल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करा आणि काय तर ए कॅल्क्युलेट करा, तर तुम्हाला याच्यातून काय घ्यायचं आहे या ठिकाणी बघा. तर ही जी व्हॅल्यू आहे ही कशाच्या जागेवर आहे, आपण ह्या कम्पेअर करू ह्या इक्वेशन बरोबर. साईनच्या नंतर टीच्या अगोदर कोण येतं, तर इथे काय येते तुमचा, मी वेगळ्या पेननी दाखवतो. ह्या इक्वेशनला तुम्हाला कम्पेअर करायचं, त्यासाठी मी म्हटलं तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. ए इंटू साईन 2πft हे लक्षात ठेवायचं इक्वेशन. आता बघा ह्या इक्वेशनला, दिलेल्या इक्वेशनला तुम्हाला जे काय आपलं मेन मॅथमॅटिकल इक्वेशन आहे त्याच्याबरोबर जर कम्पेअर केलं तर तुम्हाला काय लक्षात येईल, 2πf म्हणजे कोण आहे रे, तर 628 राईट. आणि ए म्हणजे कोण आहे, तर 100 आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू काय असेल, तर 100 असेल राईट. म्हणजे तुमचं ॲम्प्लिट्यूड किती असेल, तर 100 व्होल्ट इतकं काय असणार आहे तुमचं ॲम्प्लिट्यूड असणार आहे. दुसरी गोष्ट तुमचा या ठिकाणी डब्ल्यू दिलेला आहे, म्हणजेच 628. जर आपण ह्या 628ला इथं कम्पेअर केलं ह्या इक्वेशन बरोबर, तर डब्ल्यू म्हणजे काय 628 आहे. म्हणजेच काय आहे रे, तर आपण इथं बघूया डब्ल्यू म्हणजेच काय असतो 2πft असतो किंवा 2πf असतो, इज इक्वल टू काय आहे 628 आहे. याला आपल्याला काय करायचं आहे, एफ कॅल्क्युलेट करायचा आहे. एफ जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय होईल, इकडे 628 आणि हा 2π जो आहे तो इथे गुणाकार आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल भागाकार होईल. म्हणजेच काय, आता पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे किती 3.14, म्हणजेच काय होईल कॅल्क्युलेशन 2 × 3.40. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तुम्हाला ॲन्सर भेटेल 100. कारण का बघा इथे उत्तर किती येईल 6.28 उत्तर आहे राईट. 6.28 आणि वरती 628 म्हणजेच काय 100चा भागाकार जाईल आणि तुम्हाला उत्तर भेटेल फ्रिक्वेन्सी 100 आणि कशात मोजतात फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये. म्हणजे ज्याची हे जे काही इक्वेशन आहे ह्या इक्वेशनचं हे जे काही इक्वेशन दिलं होतं तुम्हाला त्या इक्वेशनची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या ज्या AC व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी किती असेल 100 हर्ट्स इतकी असेल आणि त्याचं ॲम्प्लिट्यूड किती असेल 100 व्होल्ट इतकं असेल. आणि ह्या जर व्हॅल्यू आपण इथं पुट केल्या तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी टाईम जर दिला असेल त्यांनी, ठीक आहे, किंवा नसेल दिला तर तुम्ही इथेही टाईम कॅल्क्युलेट करू शकता. F इज इक्वल टू 1/t करून तुम्ही टाईम कॅल्क्युलेट करू शकता आणि काय करू शकता ई कॅल्क्युलेट करू शकता. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा प्रकारे तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं जाईल आणि सांगितलं जाईल ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करा. समजलं आहे सगळ्यांना, ठीक. आता इथे तुमचा नेचर ऑफ AC आपण समजून घेतलं, त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशनही समजून घेतलेलं आहे. आता आपल्याला या नेचर ऑफ ACचा जो पुढचा पार्ट आहे त्याचं नाव आहे फेज अँगल. आता हे फेज अँगल काय असतं, तर बघा फेज अँगलचे प्रामुख्याने दोन किंवा महत्त्वाचे दोन प्रकार पडतात, इन फेज आणि आउट ऑफ फेज. आता इन फेज कशाला म्हणायचं आणि आउट ऑफ फेज कशाला म्हणायचं. समजा तुमच्याकडे दोन वेव्ज आहेत, दोन्ही पण साईन वेव्ह आहेत असं आपण गृहीत धरूया. आणि त्या बघा ही पहिली वेव्ह, समजा याला तुम्ही ए वेव्ह फॉर्म म्हणा, दुसऱ्या पेनने मी दुसरी दाखवतो आणि ही तुमची काय आहे दुसरी वेव्ह आहे. ॲम्प्लिट्यूड थोडंसं कमी आहे बघा अगोदरच्या वेव्ह फॉर्मपेक्षा. ओके, ही तुमची काय आहे बी. ए वेव्ह फॉर्म आणि बी वेव्ह फॉर्म यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता इनफेज कशाला म्हणायचं बघा. ही जी डायग्राम दिसते तुम्हाला ती आहे इनफेजची. काय सांगू शकाल डायग्रामकडे बघितल्यानंतर, तर इनफेज म्हणजे काय रे, तर इनफेज बघा दोन वेव्ह फॉर्म जर सेम पॉईंटमध्ये स्टार्ट होऊन सेम पॉईंटमध्ये जर एंड होत असतील, बघा सेम पॉईंटमधून स्टार्ट होऊन सेम पॉईंटमध्ये जर एंड होत असतील तर अशा प्रकारच्या वेव्ह फॉर्मला काय म्हणायचं इनफेज. म्हणजे त्या दोन वेव्ह फॉर्म्स एकमेकांना कशा दिसत आहेत तुम्हाला, कशा दिसत आहेत इनफेज दिसत आहेत, एकसारख्या दिसत आहेत. अर्थात त्यांचं ॲम्प्लिट्यूड जे आहे बघा, याचं ॲम्प्लिट्यूड थोडंसं कमी आहे जांभळ्या कलरच्या जी काही वेव्हफॉर्म आहे, आणि ग्रीन कलरच्या वेव्हफॉर्मचं हे म्हणजे ए जी वेव्हफॉर्म आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड जास्त आहे, बी या वेव्हफॉर्मचा ॲम्प्लिट्यूड थोडं कमी आहे.
ॲम्प्लिट्यूड कमी जास्त असू द्यात, मात्र त्याची फ्रिक्वेन्सी किंवा त्याची फेज ही कशी आहे, सेम आहे. आले लक्षात? त्याला म्हणायचं आपण इन फेज. लक्षात घ्या मी काय म्हटलं आहे, सेम पॉईंटमध्ये स्टार्ट होऊन सेम पॉईंटमध्ये जर एंड झाला तर त्याला काय म्हणायचं, इन फेज वेव्हफॉर्म असं म्हणायचं. किंवा या फेजमध्ये आता इथे बघा हे पण एक लक्षात ठेवा, किंवा ती आपण नंतर बघूयात, मी तुम्हाला नेक्स्ट टाईम सांगेल ज्यावेळेस ही जी काय आता मी डेफिनेशन सांगितली. इन फेज म्हणजे काय, तर सेम पॉईंटमध्ये स्टार्ट होऊन सेम पॉईंटमध्ये एंड होणे, याला इन फेज असं म्हणायचं. पण त्यासाठी एक कंडिशन आहे जी की काय आहे ती नंतर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघा इथे जर आता ए आणि बी वेव्हफॉर्म जर बघितलं तर यांच्यामध्ये जी काही फेज शिफ्ट असेल, काय असेल, फेज शिफ्ट म्हणजे काय, किंवा फेज डिफरन्स आपण त्याला म्हणूयात. ठीक आहे, तर ती असेल किती, 0 डिग्री. कारण का, या ठिकाणी कोणतीही फेज शिफ्ट या ठिकाणी नाही आहे, कारण दोन्ही पण एकाच पॉईंटमध्ये स्टार्ट होऊन एकाच पॉईंटमध्ये एंड होतात, आणि म्हणून त्याला म्हणायचं यांच्यामध्ये कोणतीही फेज शिफ्ट नाही किंवा फेज डिफरन्स नाही, त्या दोघीही एकच आहे. अर्थात त्यांची लेंथ कमी जास्त असू शकते. आता लेंथ कमी जास्त असणं हे आपण कसं ओळखायचं, तर त्या ठिकाणी व्हेक्टर डायग्राम प्रकारचा एक डायग्राम असते, व्हेक्टर डायग्राम म्हणतात त्याला. तर ती जी डायग्राम बघितली तर ती या प्रकारे बघा, एची वेव्हफॉर्म म्हणजे हा जर 0 पॉईंट असेल तर हे त्याचा ॲम्प्लिट्यूड जास्त आहे, आणि बीची थोडंसं त्याचा ॲम्प्लिट्यूड कमी आहे, म्हणजे बी या ठिकाणी आहे तर ए या ठिकाणी आहे. दोघांच्या डायरेक्शन कशा दिसत आहेत, मात्र सेम डायरेक्शन आहे. ह्या व्हेक्टर डायग्रामवरनं आपल्याला समजतं आहे की ते दोघी पण कशा आहेत, किंवा ह्या दोन्ही वेव्हफॉर्म कशा आहेत, इन फेज आहे. राईट, तर व्हेक्टर डायग्रामवरनं आपल्याला ओळखायचं आहे की इन फेज आहे की आउट ऑफ फेज आहे. दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. बघा एकाच डायरेक्शनला गेलेले आहेत. बघा ही जर वर पॉझिटिव्हला गेली तर ए पण पॉझिटिव्हला तर बी पण पॉझिटिव्हला, ए निगेटिव्ह तर बी पण निगेटिव्ह. राईट, तर या पद्धतीने दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम डायरेक्शन आहे. बघा इथे 0 आहे, 0च्या इकडं काय असेल, निगेटिव्ह बाजू असेल, इकडं काय असेल, पॉझिटिव्ह बाजू असेल. आले लक्षात? तर अशा प्रकारे ती काय करते आहे, दोन्ही पण वेव्हफॉर्म एकाच डायरेक्शनमध्ये असल्यामुळे त्या कशा आहेत, इन फेज आहेत किंवा 0 डिग्री फेज शिफ्टच्या आहेत. समजलं आहे? इन फेज सगळ्यांना समजलं, एकाच पॉईंटमध्ये स्टार्ट होऊन एकाच पॉईंटमध्ये एंड होण्याला इन फेज आपण म्हणतो. ठीक आहे, किंवा अजून एक त्याच्यात सांगायचं झालं तर दोघांची डायरेक्शन एक असून, हे पण लक्षात ठेवा, आपण थोडीशी वेगळी डेफिनेशन करूयात. दोघांची डायरेक्शन किंवा दोन वेव्हफॉर्मची डायरेक्शन एक असून दोघांचे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजे, तर त्या वेव्हफॉर्मला काय म्हणायचं, इन फेज वेव्हफॉर्म असं म्हणायचं. किंवा त्या दोघांमधल्या जे काही फेज शिफ्ट आहे किंवा फेज डिफरन्स आहे तो किती आहे, 0 डिग्रीचा फेज शिफ्ट आहे. समजले सगळ्यांना? चला आता दुसरी बघा, आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे काय, तर बघा मी आता डायग्राम काढतो, त्या डायग्रामच्या साह्याने आपण काय करूयात, समजून घेऊयात. समजा ही तुमची ए वेव्हफॉर्म आहे, ठीक आहे, आणि ही तुमची बी वेव्हफॉर्म आहे. बघा आता बी कशी स्टार्ट झाली, बघा इकडनं स्टार्ट झाली. ठीक आहे, ही तुमची बी वेव्हफॉर्म आहे, ही ए आणि ही बी, जांभळ्या कलरची बी. इथे जर बघितलं तुम्ही तर ते दोघंही एका पॉईंटमध्ये काही दिसत नाही आहेत. एका पॉईंटमध्ये स्टार्ट होऊन एका पॉईंटमध्ये एंड नाही, वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये स्टार्ट होतात, वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये एंड होत आहेत. तर अशा वेव्हफॉर्मला तुम्ही काय म्हणू शकता, आउट ऑफ फेज. ठीक आहे, आउट ऑफ फेज. बघा दोघांचं जवळजवळ ॲम्प्लिट्यूड आपण असं म्हणूयात की सेमच आहे. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड सेम असेल किंवा नसेल त्याचाही प्रश्न नाही. मात्र या ठिकाणी जर समजा आपण म्हटलं तर हा पॉईंट थोडासा बघा निगेटिव्ह बाजूला स्टार्ट झाला असेल इथे. राईट, इथे स्टार्ट झाला आहे तर ए पॉईंट या ठिकाणी स्टार्ट झाला आहे, बरोबर. आणि तुमचा ए पॉईंट थोडासा पुढे आहे बघा, म्हणजे ए वेव्हफॉर्म बी पॉईंटपेक्षा थोडीशी पुढे आहे. बघा इथे स्टॉप झालेली दिसते तुम्हाला, तर बी थोडीशी मागे आहे. याची जर आपण व्हेक्टर डायग्राम जर काढली तर ती कशी होईल रे, बघा ए जर ह्या डायरेक्शनला असेल तर बी ए जर वरती असेल असा जाणारा, ठीक आहे, तर बी तुमचा कुठे जातो आहे, या साईडला जातो आहे. म्हणजे त्या दोघांमध्ये किती डिग्री फेज शिफ्ट आहे, तर 90 डिग्री. तुम्ही म्हणून 90 डिग्री कसं आलं, तर बघा या ठिकाणी बघा या पॉईंटला आता इथं आपण 0च्या नंतर बघा, 0च्या अगोदर आपण असं समजून चालू, आपल्याला काही माहितीच नाही आहे 0च्या अगोदर. ठीक आहे, चला मग आता 0च्या नंतर बघा हा ए पॉईंट तुम्हाला 0ला भेटतो आहे. राईट, तर बी पॉईंट तुम्हाला कुठं भेटतो आहे रे, तर बी पॉईंट तुम्हाला 90 डिग्रीपाशी भेटतो आहे. या ठिकाणी 90 डिग्री आहे. ठीक आहे,
पीक पॉईंटपाशी तुम्हाला 90 डिग्री भेटतो. म्हणजे काय या 90 डिग्री ह्या दोघांमध्ये काय दिसते तुम्हाला फेज शिफ्ट दिसते आहे. तर ही दाखवणारी कोण तर व्हेक्टर डायग्राम तुम्हाला अशा पद्धतीने दिसते. ए तुमचा थोडा पॉझिटिव्ह आहे, बी थोडं तुमचा काय आहे निगेटिव्ह. ह्या प्रकारे तुमची ती डायरेक्शन आहे. ठीक आहे. तर इथे तुमचा काय दिसतो जी काय अँगल आहे दोघांमधला तो कसा आहे 90 डिग्रीचा फेज शिफ्ट आहे. आउट ऑफ फेज आहेत त्या दोघी पण. आता मगाशी मी म्हटलं होतं तुम्हाला की एकाच पॉईंटमध्ये एंड होऊन एकाच पॉईंटमध्ये स्टॉप होणं, तीच त्या प्रकारची एक डायग्राम काढतो बघा मी. समजा ही तुमची ए वेव्हफॉर्म असेल, ठीक आहे, आणि ही तुमची बी वेव्हफॉर्म असेल. एकाच पॉईंटमध्ये एंड होऊन एकाच पॉईंटमध्ये स्टार्ट होतात, एकाच पॉईंटमध्ये स्टार्ट होऊन एकाच पॉईंटमध्ये जर एंड झाले, बघा इथे एंड झाले, इथे सेमच पॉईंट आहेत सगळे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की इथे पण मग इनफेज आहे का काय, तर नाही, इनफेज नाही. कसं, कारण बघा डायरेक्शन कशी दाखवते, व्हेक्टर डायग्राम जर बघितली तुम्ही, एक पॉझिटिव्हकडं, समजा ही ए असेल, ही बी असेल. ए तुमची काय झाली आहे पॉझिटिव्हकडनं स्टार्ट झाली, बी तुमची निगेटिव्हकडनं स्टार्ट झालेली आहे. मग जर डायरेक्शन बघितली व्हेक्टर डायग्राममध्ये तर बघा हा तुमचा 0 पॉईंट असेल, तर ए या साईडला गेला आहे पॉझिटिव्ह बाजूला आणि बी तुमची कुठे गेली आहे निगेटिव्ह बाजूला. म्हणजेच या दोन वेव्हफॉर्ममध्ये तुम्हाला काय दिसतं आहे 180 डिग्री आउट ऑफ फेज दिसतं आहे. समजलं आहे सगळ्यांना. म्हणजे काय तर इनफेज असण्यासाठी काय हवं तर डायरेक्शन एक हवी आणि एकाच पॉईंटमध्ये स्टार्ट होऊन एकाच पॉईंटमध्ये एंड होणं, त्याला इनफेज म्हणायचं. मात्र इथे एकाच पॉईंटमधून स्टार्ट होऊन एकाच पॉईंटमध्ये एंड होतात, पण त्यांची डायरेक्शन कशी आहे आउट ऑफ फेज आहे. बघा ए पॉझिटिव्हकडे जातो आहे तर बी हा तुमचा निगेटिव्हकडे जातो आहे, याला म्हणायचं आउट ऑफ फेज. समजलं आहे सगळ्यांना इनफेज आणि आउट ऑफ फेज कशाला म्हणायचं. ठीक आहे. या टॉपिकचा नेक्स्ट पार्ट जो आहे त्याचं नाव आहे टाईम फॅक्टर. आता टाईम फॅक्टर ही टर्म कुठे कामाला येते की ज्या वेळेस दोन वेव्हफॉर्म असतील आणि त्या दोन वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी कशी असेल सेम, मात्र त्या डिफरंट इन फेज असतील. म्हणजेच मागाची डायग्राम आपण ही घेऊयात. बघा ही जर डायग्राम बघितली 180 डिग्री आउट ऑफ फेज ए आणि बी, या ठिकाणी दोघांची फ्रिक्वेन्सी एक, टाईम पिरियड एक आहे. बघा या ठिकाणी इथे जर बघितलं तर एक सायकल कंप्लीट होण्यासाठी दोघांनाही सेम टाईम लागतो. बघा मी दुसरी डायग्राम काढतो. समजा ही तुमची ए वेव्हफॉर्म आहे आणि ही तुमची बी वेव्हफॉर्म आहे. समजा एवढंच काढा. ठीक आहे. बघा दोघांना जो टाईम पिरियड लागतो आहे एका सायकलसाठी तो इतकाच लागतो आहे, राईट. म्हणजेच काय तर टाईम पिरियड तुमचा दोघांचा सेम आहे, म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे सेम असणार आहे. मात्र ते दोघं कसे एकमेकांना आउट ऑफ फेज आहे, डिफरंट इन फेज. ठीक आहे. डिफरंट इन फेज म्हणजे काय तर ते इन फेज नाही, म्हणजे ते काय असतील आउट ऑफ फेज असतील. मग ते किती डिग्रीने असतील. आता हा 180 डिग्रीने आहे. मी अजून एखादी डायग्राम काढली. बघा इथे एक डायग्राम काढली मी. समजा हा ए डायग्राम आहे आणि ही बी डायग्राम आहे. दोघांचा टाईम पिरियड सेमच असेल. ठीक आहे. कारण इथून तो 90 डिग्रीला स्टार्ट होतो आहे आणि इथे तो पुढे त्याच्या 90 डिग्री संपतो आहे. म्हणजे दोघांचा टाईम पिरियड जर मोजला, बघा पहिल्या डायग्रामचा टाईम पिरियड इथपर्यंत आहे, राईट, या पॉईंटपर्यंत आहे. आणि दुसऱ्याचा किती आहे तर तो इथपर्यंत आहे. म्हणजे दोघांचा टाईम पिरियड जर मेजर केला तर तो सेमच भरेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दोघांचा टाईम पिरियड सेम, म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम, मात्र ते कशा आहेत 90 डिग्री आउट ऑफ फेज आहेत, राईट. म्हणजेच काय तर टाईम फॅक्टर आपण कुठे मेजर करू शकतो किंवा कोणत्या ठिकाणी आपल्याला तो इम्पॉर्टंट आहे तर ज्या ठिकाणी तुमच्या वेव्हफॉर्म ज्या आहेत त्या सेम फ्रिक्वेन्सीच्या असतील, मात्र त्यांच्यामध्ये कसं असेल आउट ऑफ फेज असेल किंवा डिफरंट इन फेज असतील, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो टाईम फॅक्टर ही जी काही टर्म आहे ती महत्त्वाची आहे किंवा ती गरजेची आहे. मग टाईम फॅक्टरचा डेफिनेशन काय किंवा टाईम फॅक्टरचा फॉर्म्युला काय तर तो बघा कॅल्क्युलेट कसा करतो आपण टाईम फॅक्टर. तर टी म्हणजे टाईम फॅक्टर T = 5/360 × 1/f. आता या ठिकाणी 5 म्हणजे काय रे तर 5 म्हणजे काय आहे तर तुमचा फेज डिफरन्स किती आहे तो. मग तो 180 असेल, 90 असेल, 45 असेल, काही असेल. त्या दोघांमध्ये दोन वेव्हफॉर्ममध्ये किती, आता इथं जर बघितलं या डायग्राममध्ये तर 5 किती असेल 180 डिग्री, बरोबर. इथे जर बघितला तर किती असेल 5 म्हणजे डिफरन्स किती आहे 90 डिग्री. आले का लक्षात. तर अशा प्रकारे मग 5 म्हणजे काय तर फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्हफॉर्म्स आणि
फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू म्हणजे काय असणार आहे तुमची फ्रिक्वेन्सी ऑफ टू सिग्नल्स. फ्रिक्वेन्सी तर दोघांची कशी असणार आहे सेमच असणार आहे. आले का लक्षात. म्हणजे तुम्हाला त्या व्हॅल्यूज टाकायच्यात. काय भेटेल तुम्हाला टाईम फॅक्टर. फक्त टाईम फॅक्टर कुठे महत्त्वाचा असतो किंवा आपण कुठे तो अप्लाय करू शकतो की ज्या ठिकाणी वेव्हफॉर्मच्या फ्रिक्वेन्सी सेम आहेत मात्र काय आहे ते डिफरंट इन फेज आहेत अशा ठिकाणी आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो टाईम फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. समजलं आहे सगळ्यांना. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण टाईम फॅक्टर हा टॉपिक बघितला. त्याच्यानंतर इन फेज आउट ऑफ फेज म्हणजेच फेज अँगल आपण समजून घेतला आणि नेचर ऑफ ए सी जे की साईनसारखं आहे म्हणून त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन समजून घेतलेलं आहे. उद्याच्या लेक्चरला आपल्याला नॉन सायनोसायडल वेव्हफॉर्म कशा असतात काय असतात त्या समजून घ्यायच्या